नमस्कार, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। आणि खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे, कारण कामच इतकं आहे। आणि मेन म्हणजे ना, आपलं तुम्हाला माहित आहे की माझं काम असतं, म्हणजे मी क्लासेस घेते आणि आता मुलांचे एक्झाम पण जवळ आले, त्यामुळे वेळच मिळत नाही व्हिडिओ पण। तर हे बघा, मस्त पैकी इथं पास्ता टाकलाय, पावशेर आणला होता आणि असं उकळायला ठेवला। त्याला चांगलं हलवून घ्यायचं, नाही तर खाली चिटकतो। आता जवळजवळ तो शिजलाय आणि आता पाण्यातून धुवून घ्यायचा, काढून घ्यायचं याला निथळून। तुम्हाला मग मी दाखवते। एका हाताने मी फोन पकडलाय, त्याच्यामुळे मला व्यवस्थित घालता येत नाही। हे बघा, आणि हे बघा, पाणी याच्यातलं सगळं काढून घेतलं ह्या गाळणीमध्ये। आता याच्यात थोडंसं गार पाणी टाकून चांगलं धुवून घ्यायचं। चिकटपणा असतो ना, तर कमी होतो। थोडंसं टाकायचं, लई नाही टाकायचं। हे बघा, हे असं गार पाणी टाकून घेतलंय आणि आता मोकळे झाले। इथे हे गरम आहे थोडंसं, हे बघा। आणि आता रेसिपी बनवू आपण मस्त छान अशी पास्ताची। तर हे बघा, तेल टाकले कढईत, मोहरी टाकली आणि छान असा मस्त पैकी पास्ता होणार आहे, एकदम साधा सिंपल। आणि कोण असं करतं ते पण कमेंट करून सांगा, आणि तुम्ही नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। थोडेसे जिरे टाकले आणि कांदा टाकलाय, सॉरी कांदा नव्हता आपल्याकडं, टमाटर टाकला मी, कारण मला फक्त टोमॅटोच आवडतं ना, म्हणून चांगली पेस्ट करून असं मी चांगलं फ्राय करून घेते याला, टोमॅटोला असं चांगलं परतून घेते। आणि टोमॅटो परतावा म्हणून त्यामध्ये मीठ टाकते मी। मिठाने काय होतं, टोमॅटो लवकर परतला जातो। कारण माझ्याकडे टोमॅटो सॉस आहे ना, एकदम थोडा, म्हणून मी टोमॅटो टाकला। कांदा पण टाकीचा तुम्हाला आवडला तर, पण मी घाई करते, आता मला खूप इमर्जन्सी आहे ना, भूक लागली, कंट्रोल व्हायला, म्हणून मी कांदा नाही टाकला। आणि एखाद्या दिवस कंटाळा येतो असं काही चिरायचं म्हटलं का। आता सगळे सॉस, आपलं टोमॅटो चांगला परतलाय, सगळे सॉस टाकते मी। हे बघा, रेड चिली सॉस, सोया सॉस आहे हा सोया सॉस, हा रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस, हे सगळे टाकून देते, मग दाखवते मी। तर हे बघा, तर ना सोया सॉस टाकलाय मी आणि टोमॅटो सॉस, आणि माझ्याकडे रेड चिली सॉस संपला होता ना, मग मी लाल मिरची पावडर टाकली। आणि मला थोडंसं झणझणीत करायचंय, तर मग मी थोडी जादा मिरची टाकली। आणि आता हे जे आहे ना, पास्ता आपलं टाकून देते आणि याला चांगलं फ्राय करून घ्यायचं। बघा, फुल गॅस करते मी, म्हणजे चांगले परतते। आणि खायला इतके भारी लागल का, बस आता बघूनच तोंडाला पाणी सुटतंय। थोडीशीच कोथिंबीर होती, ती पण दिली टाकून। हे बघा, नावाला थोडीशीच होती। आणि दिसताना इतकं भारी दिसतंय का, बस चांगलं परतून घ्यायचं। थोडस मीठ टाकते मी आता याला। फुल गॅस केलाय। खूप असे स्पायसी असे ना बनवले मी। आणि त्यात आमची लाईट आहे ना, आज ये जा करतीये। आणि अगोदर पण मी तुम्हाला आहे ना, हे जे आहेत ना, तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे याचा वाला। खूप असे मस्त पिस्ता तयार झाला आपला, एकदम डिलिशियस अशी टेस्टी डिश तयार केली। बघूनच असं तोंडाला आहे ना पाणी सुटत आहे। आणि हे बघा, टरबूज आणलंय दाजीने आमच्या, टरबुजाला काही कमतरता नाहीये। आणि दादू तुला आनंद होतो बाळा।
भाजीला हे बघा, हे बघा ऍक्शन बघा. या अजिबात असं बाहेरचं आवडत नाही. तर हा पास्ता आपला तयार झाला आहे. मस्त असा पास्ता तयार झालाय बघा. किती छान असा पास्ता, एकदम मस्त असं फ्राय झाला आणि इतका छान वास येतोय का बस. मी आता याला सर्व करते, दाखवतो तुम्हाला. डिश हे बघा. आणि दिदू इकडे अरे, हे बघा नंतर ठेव ना. हा मागव थोडीशी. दादू ये रे, खा रे. कसं झालं बघ. कसं झाला. आपली दीदी ना खायला लई शौकीन आहे बाहेरचं असं. चला बाय बाय. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. नाही अजून भरपूर सारा ब्लॉग आहे, कंटिन्यू बघत राहा. दीदी लगेच बाय करायला लागली. 3 किलोचं आहे ना, बरोबर तांदळाचं पीठ आहे. तांदूळ काय केले होते मी 3 दिवस पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि चांगले हवेमध्ये सुकवले आणि गिरणीतून अशा प्रकारे दळून आणले. तर हे बघा असं पीठ आहे. आणि आता का हे जे पातेलं आहे ना, तर हे 2 पातेलं हे पीठ भरलं आणि मग ह्या पातेल्यानेच मी पाणी ठेवलं. 2 पातेले एवढंच, जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी ठेवलं. आणि आता हे बघा एकदम खळाखळा खूप वेळ सुकून गेले. हे बघा पाणी टाकून जे पाणी उकळले ना, याच्यात 3 तांबे पाणी मी एक्स्ट्रा ठेवलं. म्हणलं जर कमी पडलं तर काम येईल आपल्याला. तर मी 3 तांबे पाणी काढून घेते. जर मला जर लागलं तर वरून टाकायला. 1 गरम आहे खूप. 2 आणि 1 3. एवढे 3 तांबे पाणी टाकलंय. आता यामध्ये मी टाकते जिरे केवढे मोठे, कारण जिरेने ना छान अशी टेस्ट येते. माझे तीळ नाही, तुम्ही पांढरे तीळ पण टाकू शकता. हे बघा हे जिरे एवढे टाकले मी. आणि बघा हे जे आहे ना, हा खार आहे. त्याला काय म्हणतात, खारच म्हणतात ना. तो याचे टाकायचे पापडामध्ये. 3 किलोला आहे ना, जवळजवळ एवढी वाटी टाकणार आहे मी. म्हणजे हा सगळाच लागेल तेवढा. मग तर हा बघा हा एवढा वाटी मी टाकते याच्यामध्ये आता. आणि चांगलं मिक्स करून घेते आता त्याला. तर ह्या बघा हा चांगला मिक्स झाला ना, मग यात थोडं थोडं पीठ टाकायचं आणि चांगलं हाटून घ्यायचं. आता हे पीठ आहे ना यामध्ये टाकते आणि हाटून घेते मी थोडं थोडं टाकून. हातायलाच घ्यावं लागते. गॅस बंद करते मी. पिताय का हो पप्पा? गरम झाले ते.
असं गोळा तयार करायचं का? गोळा कसं काय तयार होईल? हटायचा पुन्हा हे का कमी गॅसवर ठेवायचा. मम्मी सांग मम्मी बघा. खात मग. तर हे बघा ह्या पद्धतीने असं हटून झाले मस्त. हे बघा हे असं मस्त तयार होते. आता त्याला चांगलं पुन्हा वापरून घ्यायचं आपल्याला. याला सगळं मिक्स करून आता ह्या ताटात काढून घेते मी आणि मग पुन्हा त्याला वापरून घेते. अजून चांगल्या हाताने मिक्स करून सगळं व्यवस्थित हटून घेतलं. सगळं मिक्स केलं हे बघा ह्या पद्धतीनं. आणि आता त्याला थोडस कमी गॅसवर वापरून देते म्हणजे चांगलं शिजन. ते एकदम कमी गॅसवर ठेवलंय खाली. फक्त वापरू द्यायचं आपल्याला. तर हे बघा हे असं पीठ हाटून घे मी. तर यातले ना अर्ध पीठ इथे घेतलं आणि असं मळून घेतलं. मग नंतर ते काढलं मी. तर एवढ्या पिठाच्या आत अशा थोडस तेलाचा हात लावायचा आणि चांगलं असं मळून घ्यायचं. जास्त तेल नाही लावायचं. आता ठेवा की मशीन पण आहे. आता ह्या बाई चांगलं मळे. आता पटापटा नाही तर साडी आथरली आहे. आता याच्यावर टाकी दिली मग छोटे गोळे करते. हा बघा असे गोळे करायचे आणि टाकायचे. प्रेस करून टाकायची म्हणजे. एवढा रस्ता घेतलाय मोठं झालं ना गं. जरा साईडला छोटं मशीन आहे नाही असं ते प्रेस करावं लागेल. असं थोडं मोठं पाहिलं जाड असं पातळ होईल ना. थोडस काढायला एका साईडला जात. त्यासाठी ताट भारी पापड पण मग हे असेल मोठे. हाय मराणी झाले आहे पापड करून. हे बघा अशी पापड झाले. थोडस खार ज्यादा झाला. पहिल्यांदाच टाकल्या. हे बघ पै पापड्या आणि ज्वारीचे पापड एवढे दोनच करायचे ना. एवढे कधी करशील? कवर बस. वडे नको तळायला. वडे नाही आवडत मला. तू केलं मग मला भाजी दुसरी करशील का? अरे वडे सगळं खाल्लेलं चांगलं असतं. नाही ना. तुला आवडते ना? नाही आवडत. सगळ्यांची पसंत वेगळी असते. तिला काय आवडतं माहिती का? हा वडे, पिझ्झा, बर्गर. कधी खाऊ घातला ग? मी तर कधी खाऊ पण घातलं नाही. सगळ्याची नावं घे. त्याच्यातलं खाल्लं एखादंच असं. खरं मग मी एकदा बर्गर खायचं लय दिवस खाल्लं नाही. मी एकदा पण नाही खाल्लं. मम्मीने खाल्लं होतं एकदा लग्नाच्या वेळेस. पप्पा आणि मम्मी गेलते. है ना मम्मी तू खाल्लं ना? तू म्हणत होती बर्गर खाल्ले तुम्ही. तुम्हाला आवडलं नव्हतं ना? खायला आणि ती मेनू कार्ड येते ना त्यात असली. आता पहिले सँडविच वगैरे एवढं मला माहित असतं का? आता 17 वर्षापूर्वी आहे की नाही त्या गोष्टीला एवढं हेच नव्हतं ना. आणि आम्ही गेलो आणि काका मला मुलगी ऑर्डर मी दिलं तिला सँडविच नाव ऑर्डर नाही का. आणि ते सँडविच घेऊन आले तर काय होतं माहितीये का? ब्रेड, त्याच्यावर कच्चं टमाटर, कच्चं पालक, कच्ची काकडी आणि सगळं भाज्या, कोबी कच्चाच. आणि त्याला वरून हे टाकलेलं पुन्हा दुसरं ब्रेड. तसं
आम्ही हसलो इतका हसलो किती का आणि मागवले पाईपलाईनला गेलो गेलो कधी आणि सँडविच खायला कधी आता बटाट्याची चटणी टाकत त्याच्यात पहिले नव्हतं टाकत हा खायचं ना पैसे वाया घातले चव तर लागली पाहिजे खायला मग मला घेऊन यायचं ना तू काय बोलून आणायचं मम्मी झालं जायचं ना आता घरीच लागून तेवढे सँडविच करते तसं खायचं होतं मला खाल्लं नाही त्याला बर्गर म्हणतात तू खाल्लं बर्गर कसं असतं मग तसंच असतं ना गोल असतो तो बर्गरचा गोल गोल मम्मी मला एकदा बर्गर खायचंय कधी खाऊ घालशील बर्थडेला बघ ना नक्की हे बघा ही माझी पापड आहे याचं भूग आहे म्हणलं तळावा आणि हा माझ्या फ्रेंडने कुरडाईचा चिक दिला होता खायला हे बघा